जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10, 11 व 12 जानेवारी या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी शोध मराठी मनाचा हे 20वे जागतिक मराठी संमेलन होत असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आह साळुंखे उपस्थित राहणार आहेत. निमंत्रक व स्वागत अध्यक्ष चंद्रकांत दळवी, अध्यक्ष रामदास पोठाणे जागतिक मराठी अकादमी, उपाध्यक्ष यशवंतराव गडाख पाटील, डॉक्टर पी.डी. पाटील, गिरीश गांधी, सरचिटणीस जयराज साळगावकर, कोषाध्यक्ष उदयदादा लाड यांच्यासह रयत कार्यकारिणी ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर विकास देशमुख, डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे, बी.एन. पवार, डॉक्टर राजेंद्र मोरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या 3 दिवसीय जागतिक मराठी संमेलन कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल. दुपारी 2 वाजता लक्ष्मीची पावले हनुमंतराव गायकवाड, फारुख कपूर, रामदास माने यांच्या सहभागाने हा कार्यक्रम होईल. दुपारी 3 वाजता समुद्र पलीकडे हा कार्यक्रम होईल. सायंकाळी 5 वाजता उद्घाटन समारंभ आणि पुरस्कार वितरण. या उद्घाटक आहेत पद्मविभूषण खासदार शरद पवार साहेब. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर आह साळुंखे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय श्रीनिवास पाटील, यशवंतराव गडाख पाटील, रामशेठ ठाकूर, डॉक्टर पी.डी. पाटील, दत्तप्रसाद दाभोळकर आणि विश्वजित कदम हेही मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता मुक्काम पोस्ट सातारा हा अभिनेते साईजी शिंदे, किरण माने, संतोष पाटील यांचा कार्यक्रम होईल. सकाळी 11 वाजता आकाशाशी जडले नाते. दुपारी 12 वाजता अभिजित मराठी आणि माध्यमे. दुपारी 3 वाजता आधारवड. सायंकाळी 5:30 वाजता चित्रशिल्प काव्य हा कार्यक्रम होईल आणि सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता कृत्रिम बुद्धिमत्ता AI व सायबर सुरक्षा हा कार्यक्रम विवेक सावंत पुणे, मंगेश आमले मुंबई, रवींद्रनाथ हिरोळीकर पुणे यांच्या सहभागाने होईल. सकाळी 11 वाजता रुपये व डॉलर आणि बिटकॉइन हा कार्यक्रम होईल. दुपारी 12 वाजता या संमेलनाचा समारोप होईल आणि यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि नागराज मंजुळे कवी, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात चंद्रकांत दळवी आणि जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास पोठाणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती दिली. 10, 11, 12 जानेवारीला सातारा शहरामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शोध मराठी मनाचा हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत. याची आपल्याला पूर्वकल्पना दिली होती. आता जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. आपल्याशी चर्चा केली तेव्हा या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला पुन्हा सविस्तरपणे सांगू. त्याच्यामध्ये कुणाचा सहभाग असेल, उद्घाटनाचा कार्यक्रम केव्हा आणि कसा असेल, आणखी समारोपाचा कार्यक्रम केव्हा आणि कसा असेल, याच्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती आपणास स्वतंत्रपणे नंतर देऊ असं आपल्याला कल्पना दिली होती. मागील महिन्याभरामध्ये याच्यामध्ये जागतिक मराठी अकादमी आणखी रयत शिक्षण संस्थेनं रामदास पोठाणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली जवळपास सर्व तयारी या जागतिक मराठी परिषदेची पूर्ण झालेली आहे.
मी रामदास कोठाणे साहेब जागतिक मराठी अकॅडमीचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी याचं सविस्तरपणे मार्गदर्शन माहिती आपल्या सगळ्यांना द्यावी. या ठिकाणी जागतिक मराठी अकॅडमीचे काही प्रतिनिधी आणि रयत शिक्षण संस्थेचे मान्य सचिव, सहसचिव UN पवार, कुदळे आणि राजेंद्र मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं आणि त्यांचंही या प्रेस कॉन्फरन्सला स्वागत करतो आणि नानांना विनंती करतो की आपण सर्वांना माहिती द्या. नमस्कार. आता तुम्ही जवळजवळ सगळी माहिती यापूर्वी प्रसिद्ध केली. निदान सातारा जिल्ह्याला तरी कळलंय सगळं की कार्यक्रम काय. परंतु आता तुम्हाला एक विनंती अशी की तुम्ही प्रेस म्हणून आणि तुमच्यासमोर असलेला कार्यक्रम सगळ्या आवृत्तीत जर आला म्हणजे महाराष्ट्रातल्या, तर महाराष्ट्राला हे कळू शकत. हे 20वे संमेलन आपण सांगितलं होतं मागेच. परत एकदा तेच सांगतो की या संमेलनामध्ये परिसंवाद आणि भाषण ही नसतात. आपण त्या क्षेत्रातल्या मंडळींचा त्या मुलाखतीतून त्यांचा परिचय, आयुष्याचा जडणघडण कळावी म्हणून आपण संवादक एका बाजूला बसवतो. 2-3 ते संवादक त्यांना प्रश्न विचारतात आणि त्यातून त्यांचा जीवनपट उलगडत असतो. हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे उद्घाटन आणि समारोपामध्ये भाषण होती 2 ठिकाणी. म्हणजे अध्यक्षीय भाषण असेल, उद्घाटन भाषण असेल, त्या पाहुण्यांचं असेल. परंतु जेव्हा प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होईल मुलाखतींचा, त्यावेळेस भाषणं नसतील तर फक्त मुलाखतीद्वारे ते कार्यक्रम असतील. सगळी सत्र लक्ष्मीची पावलेमध्ये उद्योजक असतील की त्यांचा व्यवसाय, कारखानदारी, त्यातून त्यांना आलेले अनुभव, त्यांची जडणघडण आयुष्याची ही कळावी हा त्यातला उद्देश आहे. लक्ष्मीची पावले जे सदर आहे त्यात त्यांची बाकीची सदर आहेत. आधारवड म्हटलं की आधारवड याचा अर्थ जे जे लोक सामाजिक कार्य करतात, इतरांना आधार देतात, मदत करतात, त्यांचा कार्यक्रम, त्यांच्या मुलाखती आपण त्यात घेतो. ही जी सगळी नावं तुम्ही वाचली ती विविध क्षेत्रातली त्या क्षेत्रातली मंडळी आहेत. त्यात परदेशातली मंडळी आहेत आणि स्थानिक दोन्ही ठिकाणी मंडळी आहेत. तर पत्रिका तुमच्या समोर आहे. या पत्रिकेत ज्यांनी ज्यांनी कन्फर्मेशन दिलं तेवढी नाव आहे. आता यात नावं वाढण्याची शक्यता आहे. परंतु थोडं लिगल या लिखित स्वरूपात कन्फर्मेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याही मंत्र्याचं नाव जाहीर करता येत नाही आपल्या ठिकाणी. तर शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी साहेब बोललेले, स्वतः भेटलेले आहेत. उदयनराजेंच्या PhD सांगितलेले आमचं नाव छापा हरकत नाही त्या ठिकाणी. जे महत्वाचे आपले या ठिकाणचे आदरणीय व्यक्तिमत्व आहे, विशेषतः 4ही मंत्री, त्यांनाही पत्र दिलेली सगळे. परंतु त्यांची आज पहिलीच कॅबिनेट मीटिंग होती. भेटून विनंती केली. तर त्यांचा निश्चित कन्फर्म म्हणजे ते 10 तारखेला येत आहेत की 12 तारखेला येत आहेत की 11 तारखेला येत आहेत. ते पुन्हा आपण तुमच्या पुढे दुसरी नोट पाठवू, प्रेस नोट पाठवून देऊ आणि त्यात अतिरिक्त जे काही कार्यक्रम असतील याच्याशिवाय कोण कोण पाहुणे येणार आहेत ते तुम्हाला कदाचित 2-3 दिवस आधीच कळेल. पण आम्ही सुद्धा इतके दिवस वाट पाहून तुम्हाला तर माहिती गेल्या महिन्याभरात किती अडचणी आलेल्या वरती त्या ठिकाणी. तर राजकीय स्थैर्य एकदा आलं की सगळी नावं कन्फर्म, 2-3 नावं अजून वाढतील या ती कन्फर्म होतील. आपण 4ही मंत्र्यांना सातारा जिल्ह्यातल्या निमंत्रित केलेलं आहे. उदयनराजेंना निमंत्रित केलेलं आहे, शिवेंद्रराजेंना निमंत्रित केलेलं आहे, आशिष शेलार त्यांचा होकार आलेला आहे, ते सांस्कृतिक मंत्री आहेत. आता उच्च शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री, मराठी भाषेमध्ये सावंत वगैरे त्यांचा एकदा होकार आला की ती नाव आपण नंतर देऊ. परंतु पत्रिकेला ते इतका उशीर होत चाललेला आहे की तुमच्या पुढे कार्यक्रम येण्याची अत्यंत गरज होती लवकर, म्हणून आता आहे हा कार्यक्रम तुमच्या पुढे ठेवलेला आहे.